हॅलो एव्हरीवन, दिस इज केतकी अँड वेलकम टू ऑसम लाईफ ऑफ केतकी. सो आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण कव्हर करणार आहोत रायरेश्वरचा किल्ला. ह्या किल्ल्याचं महत्व तुम्हाला माहिती आहे का? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ ही याच किल्ल्यावरच्या एका मंदिरात केली होती आणि आपण आता ह्याच किल्ल्यावर व्हिजिट करणार आहोत. तर चला माझ्यासोबत आपण बघूयात रायरेश्वरचा किल्ला कसा आहे. हेलो, गाड़ी चला रहा है आज. हाय, ये मैं सेकंड टाइम है इनको लेके जा रहा मैं. मला आपण कुठे चाललोय? आम्ही एका किल्ल्यावर चाललोय. एका किल्ल्यावर चाललोय? काय बोललास ते? ऐकू नका, त्याचं खोटं बोलतोय तो. आपण एक गेम खेळूया. त्या गेम मध्ये आपल्याला ओळखायचंय की गाणं कोणतं आहे. ठीक आहे? मसक्कली नाही, फुलपाखरू परत नीट कर. बर्ड्स परत एकदा कर. ई काय दिल से दिल तक. मसक्कली मसक्कली हवा हवा हवा. इतना दिमाग तो मेरे पास भी नहीं है. हा बघा नेकलेस पॉइंट भोरचा. हाय शनू. हॅलो हॅलो. हाय हाय छोटू. तर आम्ही सगळे चाललो आहोत रायरेश्वर या फोर्ट वर. चला बघा रे, इथे आम्ही खूप सारा टाइमपास केलाय. बेडकासारख्या उड्या मारल्या. नाव काय होतं? नेकलेस पॉइंट. दुसरं कुठलं अजून एक मूवीचं शूट झालेलं कट्ट्यावर काळजात घुसली. काय कशात ह्यानेच हे सांगितलं. हा अशी काळजात घुसली. बरं, आता इथे जास्त आम्ही टाइम न दवडता पुढे जातो आहेत. आम्हाला कारण गडावर जायचं आहे. सनरूफ मध्ये बाहेर येणार ना? यस. आणि मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवते बाहेर. मागे ढोक बघ, काळे ढग. हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहोत सनरूफच्या बाहेर. सनरूफच्या बाहेर 2 बेडक आलेले आहेत आणि आम्हाला खूप मजा येते. खरं तर आम्ही इकडे मावत पण नाही तरी पण वारा येतो. आता मी मला पुढचं दाखवत असतील. माझी केस तरी मला किती उडतंय. मस्त वाटतंय ना? माझ्या डोळ्यात चालले खाली शिण्याला करते. जांभळाचं झाड सापडलंय आम्हाला. ये देख क्या करिए. जांभूळ झाडाखाली ढोल कुणाचं वाजलं. ए चोर चोर. अबे शेत माझं, झाड माझं, मी कसलं चोर? भालय तुझं शेत शाण्या. मग काय? हे मला मिळालं. हे बघ किती सारे जांभळं मिळालेत आम्हाला. आता ह्याच्यावर आम्ही ताव मारणार. बघा माकड. हा नाही, सॉरी, माकड बघा, माकड बघा, माकड बघा. अरे उप्स माकड नाही गीतेचे. सॉरी. दाखवते बंदूक. पुढे क्या रे, क्या बात? हे बघ, तेच दिसतंय का? दिसतोय का? ते किडे आहेत. ते किड्याचे बघ. तेच बघ, ते वॉक कसले यमी आहे ते. एक नंबर. नॅचरल खाणं मजा येतं. खूप आवडलं. बघा किल्ला.
ट्रेक? एक्साइटेड फॉर द ट्रेक? हाय. हॅलो. नाही म्हणते मला. इस इंसान को देखो गौर से, ये दम गया है और ये दमलीस का. नंतर आम्ही चढतोय ना किल्ला, त्याच्यामुळे असं दमायला सारखं होतंय, बट स्टील मजा येते. चलो. हाय शनिया. इथून ह्या काही स्टेप्स आहेत, मग इथे नाही आहेत म्हणून त्यांनी त्या क्रिएट केल्यात ह्या स्टेप्स. आपण जवळ आलो आता इथपर्यंत. आम्ही 7 वर्षापूर्वी ह्या किल्ल्याला व्हिजिट केली होती, तेव्हा पेक्षा म्हणजे त्या कंपॅरिझननी आता खूप डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. रस्ता केलेला आहे, गाड्या खूप पुढपर्यंत येतात, त्यानंतर थोड्याच पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यानंतर फ्लॅट सरफेस आहे आणि मग तुम्ही पूर्ण किल्ला बघू शकता. सो पहिल्यापेक्षा आता खूप सोपं झालेलं आहे. मनू, शनया, हे आहे खेकड्याचं घर. त्याच्यात खेकडा राहतो. खेकडा दिसला का? रायरेश्वर ह्या किल्ल्यावर आहोत आणि इथे सुंदर असा वाडा आहे. तर आपल्याला मिस्टर प्रवीण भेटलेले आहेत, ज्यांच्याकडे आपली छान जेवणाची सोय होणार आहे. आपण 7 रंगाची माती बघायला जाणार आहोत, पण त्याआधी आपण बघूयात की ह्यांचं सुंदर घर जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे ते कसं आहे. या माझ्याबरोबर. हे आहेत मिस्टर प्रवीण. तर तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शपथ घेतली ना, त्यावेळेस शिवाजंगम नावाचा पुजारी कर्नाटकातून एक कुटुंब आणलं होतं. त्याच्या आम्ही आता त्याचीच वंशज आहे. आता म्हणजे 14वी 15वी आमची पिढी असेल. त्या ठिकाणी 40 एक घरं, सगळी जंगम लोकांचीच घरं. आणि इथे जे सगळे राहतात तर तुम्ही सगळे एकमेकांचे भाऊ बंधच? हा, म्हणजे एकाच कुटुंबापासून हे सगळे आम्ही भाऊ बंध. तर तुम्ही कधी इथे व्हिजिट केलं तर नक्कीच या प्रवीणजी यांच्या घरी. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देईनच. थँक्यू सो मच. आपण आतलं बघूयात आता घर. शेणाने सारवलेलं आहे मस्तपैकी. आणि हा जुना छान देवार आहे इथे. आणि वरती पण छान ढाब्याचं हे आहे, बघू शकतो तुम्ही. आणि आतमध्ये किचन आहे. मस्त
चुलीवरचं जेवण बनतंय गरम गरम. खूपच छान. मस्त आहे ना? चलो. काय ते रवी उसळणी. हा घुसळणी मस्त आहे ना. हे चूल. ही चूल आहे. वाव खूपच छान आहे. जेव्हा गेली होती रणबीर कपूर हा कल्की पाहिलंय. त्याच्यात तो प्लॅन दाखवलेला आहे ना. रणबीर कपूर दाखवतो तो प्लॅन आहे. अजीब पोटॅटो प्लांट आहे. पोटॅटो प्लांट आहे. वांगी बघा, वांगीची झाड बघा, हिरवं वांगी. तुषारनी नवीन शोध लावलेला आहे की हे वांग्याचं झाड आहे. केसला आलेलो आहोत जिथे आपल्याला 7 रंगाच्या विविध प्रकारच्या माती बघायला मिळतील. तर मी तुम्हाला दाखवते इथे या सगळ्या मात्या आम्ही एकत्र केल्यात आणि मी तुम्हाला आता दाखवते त्या सगळ्या मातींचा कलर. हॅलो, तर आता आपण रायरेश्वर किल्ल्यावर आहोत आणि जवळपास 20 किलो म्हणजे 20 मिनिटाचं अंतर चालत आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची जी 7 टाईपची माती आहे ती आपण इथे बघायला आलेलो आहोत. तर ती सगळीकडे आहे पण आम्ही कलेक्ट केली एका ठिकाणी जी तुम्ही बघू शकता. इकडे बघा, ही थोडीशी लाल कलरची माती आहे, ही थोडी करडी कलरची माती आहे, त्यानंतर ही थोडीशी मातकट दिसतीये, ही पांढरट दिसतीये, ही लाल माती आहे कोकणातली, ही काळी माती दिसते आपल्याला आणि ही पिवळी माती दिसते. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माती आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात. हे खूप छान म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. सो गाईज, अशा प्रकारे आमची गडावर भटकंती करून झालेली आहे आणि आता माझ्या टीमला विचारू की त्यांना कसं वाटलं इथला एक्सपिरियन्स. कसं मस्त, वाटलं? एक नंबर. बर. जकास. सो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. हा बघा काय करतोय. अशाच प्रकारे भरभरून तुमचं प्रेम द्या. थँक्यू. आता संपलं शौर्य, बाय. त्याच्यामुळे आम्ही रेनकोट घातले आणि सगळेजण जोकर झालेत बघा सगळ्यांकडे. मी आणि शौर्य पिंक होत. हे बघा, हे बघा, हे सगळे काळी गँग हा आहे. ठाकूर झालाय आणि मी